मुलींनी जिम मध्ये जाऊ नये अशा पद्धतीचं विधान त्यांच्याकडून आलेलं आहे. मला आता काय बोलावं या माणसाला तेच कळत नाही. का असं बोलतायत आणि याच्या मागे त्यांची मानसिकता आहे का उगाचच आपलं काहीतरी वाद निर्माण करायचा म्हणून आहे का खरंच आहे ना तसं म्हणजे इतकी विक्षिप्त आज राजकारण इतक्या खालच्या दर्जाला गेलेलं आहे ना की पडळकरांसारख्या लोकांना ज्यांना त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस आहेत जे स्वतः काय आहेत ते सगळ्या दुनियेला माहिती आहे ते असं विधानं करतात आणि आपण त्याची बातमी पण करू नये असं वाटतं मला. कारण आज आता जे ते म्हणालेत मला तर हे नेहमी जे लोक म्हणतात की मुलींनी अमुक करू नये मुलींनी तमुक करू नये मला त्यांना एकच सांगावं वाटतं की सगळ्या पुरुषांना ना घरी बसवा मग बाहेर काहीही चुकीचं घडणार नाही रेप होणार नाही मुलींना त्रास दिले छेडछाड होणार नाही काही होणार नाही फक्त त्याचं एकच सोल्युशन आहे पुरुषांना घरी बसवा. कारण ही जी आताची मानसिकता होत चालली आहे ना की त्याच्यामुळे लव्ह जिहाद होतं आणि त्याच्यामुळे मुलींनी जिम मध्ये जाऊ नये त्यांना पाठवणे देऊ नये काय बोलतात ही माणसं काय त्यांची डोकी आहेत खरंच म्हणजे त्यांची आरती काढावीशी वाटते की यांची विक्षिप्त मानसिकतेला काय बोलावं हेच कळत नाही मला. त्यांनी असा दावा केलाय की जिम मध्ये तरुण मुलींना लव्ह जिहादच्या कटात फसवण्याचं षड्यंत्र सुरू असा दावा त्यांनी केलेला आहे. म्हणजे सगळे कटात फसवणारे लोक ही सगळी जिम मध्ये बसलेली आहेत का त्यांना लव्ह जिहाद मध्ये अडकायला लव्ह जिहाद का बाहेर होऊ शकत नाही लव्ह जिहाद इतर ठिकाणी होऊ शकत नाही का घराच्या बाहेरच मुलींनी पडायचं नाही म्हणून हे म्हटलं जात आहे काय त्यांना म्हणजे काय बोलावं कारण प्रत्येकाची ना एक बौद्धिक पातळी असते ज्या माणसाला बौद्धिक पातळीच नाही त्याच्याबद्दल आपण काय बोलणार. निश्चित अंजलीताई धन्यवाद तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.